आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। सुनील प्रभु का बीएमसी पर जोरदार हमला, पानी की समस्या पर लिया आक्रामक रुख। मुंबई दंडोशी विधानसभा क्षेत्र के आमदार सुनील प्रभु ने आज मालाड पूर्व के अप्पापाड़ा से पूर्व बीएमसी कार्यालय तक जन आक्रोश मोर्चा निकाला। दंडोशी के हर वार्ड से हजारों की संख्या में स्थानीय लोग इस मोर्चे में शामिल हुए। पानी की गंभीर समस्या से परेशान जनता की आवाज बनने के लिए सुनील प्रभु ने बीएमसी के खिलाफ मोर्चा संभाला। मोर्चा बीएमसी कार्यालय तक पहुंचा तो माहौल गर्मा गया। सुनील प्रभु ने क्षेत्र में आ रहे गंदे पानी का एक बोतल सहायक आयुक्त की टेबल पर रखते हुए क्षेत्र की समस्याओं की बात करने लगे। उन्होंने बीएमसी सहायक आयुक्त सहित बीएमसी अधिकारियों से कहा कि लोकसभा चुनाव के बाद से आपने हमारे क्षेत्र में पानी की यह दुर्दशा कर दी है। पहले ऐसा नहीं था, अब दंडोशी में लोग पीने के पानी के लिए तरस रहे हैं। उन्होंने आरोप लगाया कि बीएमसी ने न केवल पानी का प्रेशर घटा दिया है, बल्कि हमारे हिस्से का पानी अन्य विभागों में भेजा जा रहा है। मनपा सहायक आयुक्त और पानी आपूर्ति विभाग के अधिकारियों के साथ घंटों चली चर्चा के बाद आखिरकार सहायक आयुक्त ने आश्वासन दिया कि क्षेत्र में पानी की समस्याओं का तुरंत समाधान किया जाएगा। उन्होंने यह भी बताया कि कुछ काम पहले ही प्रगति पर हैं, जिनसे पानी की समस्या में सुधार होगा। मोर्चे के समापन पर सुनील प्रभु ने स्पष्ट शब्दों में कहा कि हम अधिकारियों को कुछ दिन का समय दे रहे हैं। अगर समस्या का समाधान नहीं हुआ तो अगली बार केवल मोर्चा नहीं होगा, बल्कि उग्र आंदोलन किया जाएगा। और अगर कानून व्यवस्था बिगड़ती है तो इसकी जिम्मेदारी बीएमसी अधिकारियों और पुलिस प्रशासन की होगी। सुनील प्रभु की इस कार्रवाई से दंडोशी की जनता को एक नई उम्मीद मिली है। महीनों से चली आ रही पानी की समस्या पर उन्होंने बीएमसी को कटघरे में खड़ा किया है। अब देखने वाली बात यह होगी कि बीएमसी अधिकारी अपने वादे पर कितना खड़े उतरते हैं। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस मोर्चे के दौरान आमदार सुनील प्रभु और उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा इस रिपोर्ट में। लिकेज रिझल्ट आले का आता नका 6 महिने मागे लागले। एक दिवस असा आहे का पुढे बारीक तुम्ही आला तुझ्यापूर्वी तुमचा अधिकारी दुसरा होता। मी रोज फोन करतो ना, एक बाहेर गावी असलो तर रोज फोन असतो याला की तुम्ही काय केलं। बघा शॉर्ट सप्लाय एक वेळ चालून घेतले नाही 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 ते पण नाही करणार। ऐका पण हे बिलकुल नॉट ऍक्सेप्टेबल। हे आरोग्याशी खेळणं, इतकं निग्लिजन्स बिलकुल ऍक्सेप्टेबल नाही। एक काम करा, आता 6 महिने ज्यांनी हे पाणी प्यायला लावलं ना त्यांच्यावरती कारवाई करा, त्या अधिकाऱ्यांवर पाठवा त्यांना घरी। त्यांना हीच शिक्षा आहे। जे लोकांच्या आरोग्याशी खेळले ना त्यांना हीच शिक्षा आहे। त्यांनी असं निग्लिजन्स जो होता, जो जाणीवपूर्वक केला, यंत्र एवढी मोठी बीएमसी 50,000 कोटीचं बजेट आणि आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर नाही। तुम्हाला WDIP नाही, इतर एजन्सीज आहेत, डिपार्टमेंटल स्टाफ आहे, डिपार्टमेंटल लेबर आहे, दुसऱ्या एजन्सी किती चालू आहेत। ते सिरियस मॅटर तुम्ही नाही घेऊ शकत का त्या याच्यानं? सर डिपार्टमेंटली चालू आहे सर, म्हणजे आपल्याला आयडेंटिफाईड सांगितलं चालू आहे। लिकेज जेवढे सांगितले तेवढे म्हणून ऐकतोय मी जेवढे लिकेज सांगितले सर तेवढे सगळे अटेंड केले त्यांनी। रिझॉल्व केला
हे आजही चालू आहे, आजही आहे. डायव्हर्जनचं मेन डायव्हर्जनचं काम आहे ना ते आता चालू केलं सर, म्हणजे डिपार्टमेंटली चालू एवढा केलं. लेट अरे दिवस रात्र करायला पाहिजे, 24 तास काम करायला पाहिजे, का नाही करत? सर रस्ता छोटा आहे त्यामुळे थोडंसं काम करायला अडचण आहे तिथे. आता डिपार्टमेंटली चालू आहे सर. लिकेज काढून सुद्धा पाणी झालं तसंच येते. म्हणूनच डायव्हर्जनचं तुम्ही मला सांगा, रस्ता छोटा आहे, आज उद्रेकाने मोर्चा निघाल ना, हे आले ना सगळे पोलीस धावत, त्यांची मदत घ्यायला पाहिजे होती. हेच आम्हाला सांगायला आले काल, मोर्चा काढू नका. हे का नाही घेतली मदत त्यांची? पुराचं कोण आलंय? तुम्ही रिपोर्टिंग करणार काय निर्भयाला? तुमची जबाबदारी नाही कोणी यायची अधिकाऱ्यांची. बोलवा त्यांना, कळू दे काय हाल आहे ते. या बोलवा त्यांना जरा. कोणत्या कामात करायचं त्याचं मला मी देतो, पुटअप करा. पण हे एवढा सिरियस मॅटर आहे, मला माझ्याकडे रेस केला नाही, डिस्ट्रीब्युशन केला आणि कन्स्ट्रक्शन केला. कॅमेरा टाकले होते काय? काय टाकले? कॅमेरा पास केला तर त्यांचं आडनाव काय? जाधव, सचिन जाधव. तुम्ही काय महानगरपालिकेत काम करायला आलात की काय? असं तुमचा चेहरा बघून वाटत ना तुम्ही काम करता म्हणून? हा, अशा पद्धतीने साहेब काम हे काय? याला काय अर्थ आहे? रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? सोंडे, इनकेस WDIP नाही, आपल्याकडे ERCचा कॅमेरा असतो आठवलेकडे, मग त्याच्याकडून का नाही मागवला? अरे ERC तुमच्या वरिष्ठांना सांगा ना. आपण लाईन कशी चालू, मला एक जरी फोन आला असताना तातडीनं ते कॅमेरा आपण टॉलरेट नाही करायचं. कंटॅमिनेशन निग्लेक्ट नका करू. हे बघा याची साहेब, आम्ही जे बोलतो ना आणि तुम्हाला वाईट वाटतं ना, हे कारण आहेत की खालचे सगळे अधिकारी सुस्तावलेले आहेत तुमचे. नाही हे ऍक्सेप्ट काय लोकांच्या जनभावनेचं यांना पडलेलं नाहीये. त्यांच्या घरात त्यांच्या बायका पोरांना प्यायला लागलं असतं पाणी, मग कळलं असतं. नाही पण ते रेस करायचं, असा एवढा सिरियस मॅटर असेल तुम्ही रेस करा. हायर लेवलला, तुमच्या लेवलला का ठेवता? ठीक आहे, WDIP नाही आहे एजन्सी, दुसरी एजन्सी काम करतात, त्याच्यातही करू शकतो. मला सांगा किती दिवसात करणार तुम्ही? हे किती दिवसात करणार? 24 तासात करणार काय? तातडीनं आता घ्यायचं. मला रिझल्ट पाहिजे साहेब, रिझल्ट. हा विषय एक बाजूला आहे. आज आम्ही जे सगळे आलोय ना, ते सगळ्या पूर्ण दिंडोशीमध्ये सगळ्या वॉर्डमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाण्याचा दाब नाही, पाणी नाही, आणि लोकांना जे काय पाणी येतं ते 2 वेळा 3 वेळा, ते पण करंगळीपेक्षा कमी. कळलं की नाही? ही परिस्थिती आहे. आणि मध्ये जातं परत येतं. हे सगळं तुम्ही जे काय आहे ना, ते लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी पुन्हा सांगतोय, त्यानंतर सिस्टीम तुम्ही बदललेली आहे. त्याच्या आधी हा प्रॉब्लेम कुठेच नव्हता. त्याच्या अगोदर रेग्युलर पाणी चांगलं होतं त्यावेळेला. पूर्वीची सिस्टीम उद्या ठेवा. माझं तर स्पष्ट मत असं आहे की तुम्ही रिझर्व्हायर तर भरायला देत नाही, लेवलच होत नाही. सगळं पाणी टनेल मधून जातं पलीकडे कांदिवली वेस्टला. विचारा तुमच्या लोकांना कोण आलंय. नेहमी ठरलेलं उत्तर असतं, लेवल नाही, नेहमी उत्तर तेच. लेवल नाही तर ती रोज कसं ऐकून लेवल करून बघा. बरं प्रभू साहेब, आपण ऑगस्टमध्ये मीटिंग घेतली याच वार्डात. त्यावेळेस जी रिझर्व्हायर 2ची लेवल 3.4, 3.2 वगैरे मिळायची, आपण तेव्हापासून एवढं एन्श्युअर केलं, तुम्ही मागणी केली. जेव्हा तुम्ही रिझर्व्हायरची लेवल 3.9 to 4.1 बिलकुल मेंटेन होते. तुम्ही जेव्हा रिझर्व्हायरची लेवल मेंटेन केली तेव्हा लोकांचा प्रॉब्लेम थोड्या प्रमाणात सॉल्व्ह झाला होता. 4 दिवस. पण आपली ती लेवल मेंटेन आहे साहेब, तेव्हा ती नाही आहे साहेब, डेली मॉनिटर करतो. अजिबात नाही. तुम्हाला खोटं सांगतायत ते. आम्हाला दररोज फोनवर एकच उत्तर मग काय प्रॉब्लेम आहे? नाही त्याचं सांगा आम्हाला. लेवल तर आहे 3.9. नाही आहे साहेब. कोण म्हणतंय? तुम्हाला खोटं सांगताय ते. लेवल असेल तर पाणी कुठेतरी वळवतं. रोज मॉनिटर करतो. आणि दुसरीकडे जातं का? सांगा मला आता. नुसती लेवल असून का उपयोग आहे? 40-41चं पाणी का 5 वाजता जातं? मग जर रिझर्व्हर लेवल बरोबर आहे तर लेवल नाही, 5 वाजता जे पाणी जातं ते आजही जातंय. पाऊण तास पाणी. साहेब, आपल्याकडून अनेक वेळा ही उत्तरं आली, आम्ही शांत राहिलो. याचा अर्थ तुम्ही उत्तर लावू नका. खूप झालं. किती मिटिंग झाल्या, किती निवेदनं झाली. फक्त डायरी उघडतात आणि वाचून दाखवतात, बाकी काही होत नाही. असं नाही बरोबर. आता आम्ही गप्प राहणार नाही. कोणाच्या लोकांनी आम्हाला जे काय शिक्षा शिक्षा नाही, लोक आम्हाला मारायचे बाकी आहेत. ही साहेब खोटी आहे.
मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतः जा साईडवर जा आणि मला सांगा. चेक करून चेक नाही, मला पाणी एक लक्षात घ्या, तुमची लेवल वाढवा, आम्हाला पाणी द्या. तुम्ही लेवल वाढवा, बुस्टिंग करा, काय वाटेल ते करा, मला पाणी पाहिजे, नाही तर मी ठिय्या आंदोलन करणार. ही जी पहिली आहे ती पहिली दरवाजाच्या बाहेर पण जाऊ देणार, बाहेर पण ठिय्या करणार. त्यामुळे तिथे ब्लड चेकिंग बाकी सगळ्या गोष्टी नाही, एक्सरे मशीन नाही, सोनोग्राफी सगळ्या गोष्टी आहेत. ते काल मला कळलं, त्याचे एक साईड विजिट करून ते लगेच चालू करून प्रॉब्लेम आहे. आणि ते रक्ताचे नमुने तपासायला आपला माणूस नाही. सर नाही, मध्ये त्या दिवशी आपल्याकडे जी अगोदर एजन्सी होती आपली त्यांचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड संपले, आता त्याचं रिटेंडरिंग करण्याकरता ते सांगितलं. मीनवाईल त्यांची क्वांटिटी आपण अगोदर जी क्वांटिटी युटिलाइज करतो कमी क्वांटिटी युटिलाइज करतो, त्यांनी आता जो रेट दिला जास्त, त्याच्यामुळे आपण थोडं लिमिट केलेलं आहे. बट टेस्टिंग चालू मध्ये त्या दिवशी जो प्रॉब्लेम आला तेव्हा त्यांचे स्ट्राईक होते, जे फ्लेबोटॉमिस्ट असतात जे ब्लड गावडे सांगा मला. एक काम करा, आजचा मोर्चा झाला ना, मी 2 दिवसाने व्हिजिट लावतो, तुम्ही या, आपण ते सगळं बघून घेऊ. तिथे प्रॉब्लेम असेल ते चालू कळलं. ते डायग्नोसिस सेंटर मुंबईचं पहिलं आहे. हो, पण तुम्हाला सरकारने सांगितलं का बंद करावं? भरोसा नाही सरकारचा, काही करू शकतो आहे ना, असं नाही ना. ठीक आहे, आपण राहून घेऊया आणि आपण जाऊया. अजून काय विषय? पाणी पिण्याचं पाणी नाही. लॉट 12 तर साहेबांकडे. मिनिट्स कोण करते? मला पाठवून द्या मिनिट्स तयार. मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही लॉंग टाइम करणार ते करा. ते लॉंग टाइम आत्ता लोकांना रिलीफ पाहिजे. एक लक्षात ठेवा, ऑक्टोबर हीट लोक समजू शकतात, बाष्पीभवन होतं, पाणी नसतं, कमी असतं, हे असतं. पण आता या स्टेजला तुम्ही ज्या पद्धतीने पाणी सप्लाय आहे ना, इंडोशीची हालत एकदम बुरी आहे. आणि लोक आता इकडे मस्जिदीत खवळलेले आहेत, आक्रोश करतायत BMCच्या नावावर. तर लोकांना काय झालंय, मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन नाही आहे, म्हणजे आमचे नगरसेवक नाही, कळलं की नाही. लोक सांगणार कोणाला? पुढच्या वेळेला मोर्चा येणार नाही, मोर्चा आम्ही ठिय्या करणार. मग तुम्हाला अजिबात नाही, आता मोर्चे बंद आमचे. अशा पद्धतीने आम्ही काय करायचं ते करू. खूप झालं, 1 वर्षावर आम्ही बोंबलतोय, चर्चा करतोय. कायदा हातात घ्यायला लागला आम्हाला तरी चालेल. जी काही शिक्षा असेल ते आम्ही लोकांसाठी बघू. आम्हाला सवय आहे पोलिसांचा मार खायची, जेलमध्ये जायची, केसेस घ्यायची, काय प्रॉब्लेम नाही. आज ही शेवटची मीटिंग, नाही ही शेवटची तिथे त्या टाकी संदर्भात काय प्रोसेस करणार? ते आता आपण प्रपोजल बनवलं ऑलरेडी. त्याच्याबद्दल जे डिटेल्स लागतात ना, लेंथ, इलिव्हेशन, ते सगळं आपण आता घेतोय. बरोबर, त्याची जागेचं मोजमाप वगैरे ते प्रपोजल आपण प्लॅनिंगला. तो प्रस्ताव पाठवत असताना स्टँडिंगला जाईल ना, तो हो अप्रूव्हला जाईल. त्या पहिल्यांदा आपल्या लेवलला त्याच्यावरती सुनील प्रभू स्थानिक आमदार यांचं शिफारस होती आणि त्यानुसार ते केलं. कारण तुम्हाला सांगतो, भविष्यात निवडणुकीमध्ये पण त्याचं राजकारण करण्यात येईल. लक्षात आम्ही सुरुवात केली, आम्हीच तुमच्या मागे लागलो. आता ऐन वेळेला जर क्रेडिट घ्यायला 100 लोक उभे राहतील. साहेब आपलं पत्र पण आहे, नाही तुम्ही त्या तुमच्या प्रस्तावात लिहा, महापालिकेच्या तुमच्या नोटमध्ये लिहा. आता पिंपरी पाड्यामध्ये 6ची लाईन चालू करणार, 10-5 जण येतात, त्यांना तुम्ही देता ना उत्तर पाठवता सगळीकडे. तुम्ही लोक आता ते सगळ्या लोकांना उत्तर पाठवायला लागले. ते दाखव रे, कुठे आहे? काल दाखवलं ते. तुमच्याकडे आले होते 10 जण, ते मोठे मोठे बॅनर छापले त्या लोकांनी. लगेच बॅनर. आता विषय काढलात ना, आमच्याकडे कोण आले होते, काय झालं ते त्यांना विचारले, तेच ते. आम्हाला आश्वासन दिलं, आता काम होणार, सुरू होणार, हे सगळं काम करतो, बाकी काय करत नाही. तुम्ही त्यांना एंटरटेन करता, असं होत आहे. लाईन टाकायचं काम. आम्ही तक्रार आली आमची नाही. तुमच्याशी चर्चा झाली की 4 दिवस पाणी थोडं व्यवस्थित लेटर आम्ही दिलं. असं का?
आता उद्या पण तसंच होणार. नाही आम्ही साहेब एअर वगैरे जे रेग्युलर ऑपरेशन आहेत ना ते करतो. मग 4 दिवस चांगलं पाणी आहे. काय होत नाही ना, कारण आता वरून तरी म्हणजे आपल्या लेवलला तर काय आपण वेगळं केलं नाही. बघा इनपुट काही असं कमी करतो जास्त करतो, आपलं मोस्टली कॉन्स्टंट आहे. आता किती दिवस कॉन्स्टंट आहे तुमच्या धरला साहेब, तुम्ही मिटिंग घेतला त्याच्यानंतर सुद्धा 4 दिवस पाणी चांगलं होतं. आपलं एलिव्हेटेड एरिया ना, एअर ब्लो एअर ट्रॅपिंगचा हा इश्यू आहेच. ते रेग्युलर करत जातं ना, रेग्युलर करतो साहेब. चावीवाल्यांना ठेवा त्याच्यासाठी, रोज एअर ब्लो करून घ्यायची. स्टाफचं कमी आहे, स्टाफच नाही तुमच्याकडे. स्टाफचं सांग ना, पूर्वीला स्टाफ आहे त्याच्यामुळे काय म्हणजे स्टाफ पाहिजे ना. तुम्ही आपले जे जेई वगैरे ट्रान्सफर झाले त्या जागी मोठे आले. मला वाटतं मागे मागच्या आठवड्यात वेस्टला गेला, ईस्टला देऊन टाका. 2-3 जेई गेले सर. ईस्टला देऊन टाका. वेस्ट गेला एक जेई, मला माहिती असलेला मी असल्यानंतर ईस्टचा तो देशमुख गेला. त्याला आले ना मॅडम, आले ना नंतर कोणत्या होत्या मॅडम त्यांना आता दिला. ओव्हरऑल आहे ना, ओव्हरऑल स्टाफ आहे 40% कमी. आपल्याकडे जी 350 पोस्ट आहे. भरा ना, सरकार भरती करतो, भरा ना. एवढे बेकार आहे. अंधेर आहे ते म्हणजे आता भरती झाली ना की मेजर पाठवणार आहे आपल्याला. आता हे झालं, ऍड आली आहे. 1 वर्ष झालं, 1 वर्ष आम्ही सांगतोय भरा 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 भरा. लिटरली माझ्याकडे आहे ना 1100 इंजिनियरची गरज आहे. अगदी डॅम पासून 700 इंजिनियर मध्ये काम करतात. एक्झिक्युटिव्ह तर किती कमी येतात, 11च आहेत 30च्या आधी. बऱ्याच ठिकाणी ICIC. बरं, हा तुमचा विषय आहे. तुम्ही प्रशासन म्हणून काय करायचं तुम्ही बघा. प्रशासनाचे प्रमुख बघा, नाही तर सरकारला सांगा. सरकार मोठमोठे जाहिरात देते ना, सगळे सुखी आहेत, आनंदी आहेत, भरती आहेत, लोक खुश आहेत. हां आता ताणणार नाही ते ठीक आहे, ते राजकारणात बोलतो मी काय, पण हे एकदम भयानक आहे. हे आज जे आम्ही आणलंय ना मोर्चा, हा लोकांचा उद्रेक आहे, आक्रोश आहे. आम्हाला पण काय फार मोठा आनंद मिळत नाही की मोर्चा काढून पोलिसांना त्रास द्या, तुम्हाला त्रास द्या, लोकांना त्रास द्या. लोक कंटाळतात, आम्हाला मारायची बाकी येतं. मग एक दिवस असा नसेल की ज्या दिवशी मी तुमच्याशी यांच्याशी बोललो नाही. रात्री 12-12 वाजता फोन करतो. तर आता एक थांबा, कुरार विलेज थांबा. आम्हाला आश्वासन थांबा. ते कुरार विलेजचं तुम्ही आता काहीतरी बोलवता ना, तुम्ही ते बसवला कॉलनी, कोकणीपाडा, शिवाजीनगर या भागात सतत प्रॉब्लेम आहे. सकाळचा सप्लाय 8चा, थोडा उंच भागावर पाणी मिळतच नाही. पूर्ण भागात, पूर्ण कोकणीपाडा, बासवाला कॉलनी, शिवाजीनगर, पठाणवाडी पण तेच आहे. हो तेच आहे, तोच एकच स्लोप आहे. पठाणवाडी पण तेच आहे. सप्लाय 8चा. काय लोकांना पाणी मिळतं, काय लोकांना मिळत नाही. किती वेळा सांगायचं. तुम्ही काय ना काही उत्तर द्यायचे, आम्ही ऐकायचे, गप्प बसायचे. त्याच्यानंतर मोर्या कंपाऊंड, पिंपरीपाडा फार मोठा प्रॉब्लेम. ते 6 इंची लाईन टाकली का पिंपरीपाड्यातली? नाही, प्रस्ताव दिला साहेब. आपण 2 आपण त्या दिवशी बोललो, 2 प्रस्ताव 5 हिमालय सोसायटी सर चालू. आणखी एक होता ना, आपण 2 दिवसाच्या लाईन रिप्लेस करायचे, ते आपण आता एक कधी करू शकतो? 7 दिवसात चालू आहे. 1 आठवड्याभरात. गांधीनगरच्या 2 इंचाच्या लाईन आहे 250-250 मीटरच्या 2 लाईन. ते लवकर चालू करा, त्यामुळे कंटमिशन. प्रस्ताव 5 झाले 60 मीटर आणि सोबत तो हिमालयच्या लाईन आहे, त्या आपण रिप्लेस करतोय. बघा, त्याच्यानंतर हिमालय सोसायटी त्याचं पण प्रपोजल अप्रूव्ह करून आपण जे बोललो होतो त्याप्रमाणे दिले. ते पण आठवड्याभराची सगळी कामं आपण सुरू करतो. सुरुवात करायच्या आधी साहेबांना ऑफिसमध्ये कळवा. हो हो, नाही क्रेडिट घ्यायला कोणते दुसरे व्यक्ती नारळ घ्या. मला सांगा, आपण नारळ लाईन दिली ना, तर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, तर मग आपल्याला झोन सक्सेस होईल. ते माडिक नाही आले का? माडिक मोजक्या लोकांना घेतलं साहेब. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, हे जे तुमच्या दिवसामध्ये 8 ते 10 वेळा पाणी जातं, तो मोठा प्रॉब्लेम. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. पाणी मध्ये आलेलं जाते. आपल्याला ना सप्लाय आवर्स आहेत ना, रिस्ट्रिक्ट तर होणार, कारण आता आपण हायर इलेव्हेशनमुळे असल्यामुळे ना पाणी येतं असं प्रकार. मग आम्ही थोडी चर्चा केली. माझ्या असं लक्षात आलं की हे पूर्ण इलेव्हेटेड एरिया आहे, सगळा डोंगराळ भाग आहे.
इथं प्रेशरनं पाणी मिळण्यासाठी एक झोन केलं तरच काहीतरी सक्सेसफुल मिळण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानं त्यांनी एक मोठी अप्पर झोन आणि लोअर झोन, जो मेन रस्ता आहे रिझर्वायरला जाणारा त्याच्या नॉर्थचा अप्पर झोन आहे उंचावरचा आणि इकडचा लोअर झोन आहे. आपण 24 तास सगळ्यांना ॲट ए टाईम देतोय ना, त्यात काय व्हायलं लोअर झोनला जातोय, काही फॅग एंडला आणि एलिव्हेटेड एरियाला पाणी पोहोचतं. आता असे 2 झोन केले तर लोअर झोनमधला त्यांनी म्हणले त्याप्रमाणे 2 लोकेशनला काहीतरी इश्यू येत आहे, तर त्याचे आपण इश्यू रिझॉल्व्ह करूया किंवा अप्पर झोनमध्ये त्यांना इन्क्लूड करूया आणि बाकीचं लोअर झोन सकाळी 5 ते संध्याकाळी 5 म्हणजे 12 तास पाणी म्हणजे माझ्या मते व्यवस्थित आणि त्यानंतर संध्याकाळी 5 ते सकाळी 5 हे अप्पर झोनला देऊ. ते थोडं प्रेशर न मिळेल. मला वाटतं थोडं सहकार्य केलं नागरिकांनी तर सर्वांनाच त्याची माझ्या भागामध्ये सकाळचा सप्लाय आहे. ऐका ना, आमच्या इथे तर झोन आहे ना, झोन आहे ना, तुम्ही झोन केलात मग झोन करून सुद्धा या याच्यातला कोणता तिथे नाही. आमचा इकडे संतोष नगरला तिथे तर प्रॉपर झोन आहे, झोन असून सुद्धा पाऊण तास पाणी कुठे गायब होतं. सकाळचा 8चा सप्लाय आहे मध्येच बंद होतं. संतोष नगरचं म्हणतात, संतोष नगर ते प्रॉपर झोन आहे. पण प्रॉपर झोन असून सुद्धा पाऊण तास पाणी कुठे जातं. संतोष नगरसाठी आपण काय केलं, त्यांचा पहिला त्यांचा विषय संपवा आणि मग नंतर आमचा घ्या सांगतो. अप्पर आणि हा पहिल्यापासून आता नाही, हा जवळजवळ आता किती वर्षापासून सकाळचं पाणी 5ला येते संध्याकाळी 5ला जातं आणि संध्याकाळी 5ला येते ते पहाटे येते. सकाळचा जो प्रॉब्लेम आहे तो 4 वेळा पाणी जातं. आता तुम्ही बोला 5 ते 8 पाणी असतं, 5 ते 8 कधीच पाणी नसतं पहाटेचं. मग ते तुमच्या हिशोबानं ते 5 ते 8 पाणी आम्ही देतो, मग ते पाणी कुठं जातं. हा जर सॉल्व्ह केलं तरी पण 50% लोकांना पाणी भेटत सकाळी. आता आपल्याला अर्ध्या 1 तासातच पाणी जातं. आता तुमचे रेकॉर्ड प्रमाणे 5 ते 8 पाणी आम्ही देतो प्रेशर आहे. आपण ऑब्झर्वेशन्स आहे म्हणजे सप्लाय टायमिंग आहेत ना तिथे जसं बोललात ना, तो पूर्वीचा जो पॅटर्न होता ते तिथं कुठे वॉल ऑपरेशनच नाही आहे, प्रेशरनुसार पाणी येतं जातं. ते ऑब्झर्वेशन्स आहे की हा सप्लाय टायमिंग नाही आहे. आता साहेबांचं तेच मत आहे की ते सप्लाय टायमिंग आपण हे केलं ना, जेणेकरून ज्या प्रेशरला पाणी येऊ शकेल तर तसं ते रिस्ट्रिक्ट करावं लागेल आपल्याला सप्लाय टायमिंग. पूर्वी जो 12 तास आपली जी 1500ची लाईन आहे, 1500 लाईन त्यालाच पाणी येत नाही आहे. आम्हाला कुठलं तुम्ही पाणी देणार साहेब? हां तुम्ही बघा, आज त्या विभागात 40 वर्ष झाली आम्ही राहतोय, केव्हा असा प्रॉब्लेम नव्हता. 30 लाईन आहे, लाईनला पाणी का नाही? 30 लाईन आहे, बोलताय ना तुम्ही सकाळी पाणीच नाही लाईनीला येतं काय करायचं. 1500ला आपण आता जसं लेवल पहिल्यांदा लेवलचा इश्यू होता कारण ती लाईन पूर्वी इनलेट होतं त्याचा आउटलेट म्हणून वापरलं जातं, त्यामुळे साईज मोठी आहे 1500ची. आपण ते पण लॉंग टर्मसाठी करून ठेवलं जातं म्हणजे चांगल्या प्रयत्न की तिथे एखादी ट्रॅकची छोटी नाही आता मध्ये एअर ट्रॅकचे खूप इश्यू होतात. मागे असा प्रॉब्लेम झाला म्हणजे जंगलामध्ये आपण एक एअरवर ॲडिशनल बसवलं, तिने अशी अरेंजमेंट केली की असा कधी प्रॉब्लेम आला तर आपल्याला सर्व एअरमध्येच करतो. तो एक जनरल प्रॉब्लेम आहे. सकाळचं तर झालं, आता संध्याकाळचा जो कुरारचा जो विषय आहे, कुरार विलेज शिवाजीनगर हा जो थोडा चढावरचा भाग आहे त्या भागाला असं पाणी मिळत नाही. आनंदवाडी आणि दत्तवाडी सर तुम्ही डोंगरात पाणी मिळत नाही, वरती पंपिंग थोडं ठीक आहे, पण आनंदवाडीत काय दत्तवाडी 12 महिने बोंब आहे. 12 बोंब आहे तिथे काय नगर बाणडोंगरी हायवेचा एकदम सकल भाग आहे, सकल भाग आहे, पाणी मिळत नाही व्यवस्थित. साहेब तो ओव्हरऑल सगळं ड्रॉ वाढलेलाच आहे, आपला एरियाचा ड्रॉ आहे ना. आणि साहेब दुसरी गोष्ट आहे ना, आपली रिक्वायरमेंट वाढलेलीच आहे साहेब पाण्याची. रिक्वायरमेंट कशामुळे वाढली, कशी वाढली रिक्वायरमेंट कशामुळे वाढली? आपलं माझं काय म्हणणं, आपलं जे पाण्याची रिक्वायरमेंट आहे डेव्हलपमेंटमुळे वगैरे रिक्वायरमेंट ओव्हरऑल किती आहे. कारण साहेब यांचं 6 महिन्यापूर्वी डेव्हलपमेंट त्या पद्धतीने सुरूच नाही झाली. मला एक सांगा, 6 महिन्यापूर्वी सांगतायत 6 महिन्यापूर्वी अजून डेव्हलप नाही झाली, जी डेव्हलपमेंट होती तीच आता आहे ना. 6 महिन्यात काय नवीन लोक राहायला आली? मग असं काय झालं? लोकसभेपूर्वी होतं आणि आता तुमचं गेलं. तुम्ही इकडचं पाणी काढून कुठे दुसरे पाणी दिलं, हे 100% तुम्ही लपवत आहे. तुम्ही विचार करा, कांदिवली वेस्टला दिलं की त्या भागात दिलं, कुठेतरी पाणी काढून दिलं. आता 1500 लाईनला पाणीच नाही, पाणी येणार कसं? 1500चा ते बंद करून पण दाखवलं आपण, ते बंद केलं होतं. 1500चा जो मिडलवर आपण बसवला साहेब एक असं आहे, 2 टाक्याच वरती
मागे एक टाकी रिपेअरिंगला टाकलेली, तर आम्हाला एका टाकीतून पाणी व्यवस्थित होतं. आता दोन टाकी आहेत, दोन टाकी आहेत. रिपेअरिंग चालू होतं काम आणि एक टाकी बंद होती रिझर्व्हरची. एक कंपार्टमेंट चालू होतं का? पूर्ण पाणी होतं आम्हाला. 2 टाक्या आहेत ना, प्रत्येक टाक्याला 2-2 कंपार्टमेंट असतात. एक कंपार्टमेंट बंद करून दुसऱ्या कंपार्टमेंट जेव्हा तुमचं रिपेअरिंग आता दोन्ही चालू आहे का कंपार्टमेंट? ऐका ना, मी सांगितलं रिपेअरिंग चालू होतं, पाणी कमी मिळेल तेव्हा आम्हाला व्यवस्थित पाणी मिळत होतं. तेव्हा तसं करता येईल का? आपण 2 कंपार्टमेंट मध्ये सध्या भरतोय ना, एकच भरा, त्याची लेवल वाढवा आणि तिथून द्या. असं करता येईल का? तसंच करतोय. कारण काय झालं ते आपण 2 नंबर रिझर्वायरला जो आपण 3.94 ते 4 त्याच्यामुळे मग हे दोन्ही भरणं शक्य होत नाही आपल्याला. आणि मग ते कमी लेवल राहिलं तर मग परत इकडचे जे एकच कंपार्टमेंट यांचे पण प्रॉब्लेम सुरू झाले ऑगस्ट पासून. आपण मग ते आम्ही सगळे थोडं चेंजेस वगैरे करून ना एक बंद ठेवून मग एकामध्ये लेवल आणि त्याच्यानंतर काम पूर्ण कमिशन पण केलं. त्यावेळेस अगोदरचे पण आपण काय प्रेशर्स घेऊन ठेवले होते संध्याचे फ्रायडे इम्प्रूव्हमेंट आहे. त्याच्यानंतर मग आपण ठरवलं की झोनिंग करूया, एक अप्पर आणि लोअर. तर झोनिंगचा रिझल्ट असा आहे की महाराष्ट्र नगरचा जो फ्रॅगेंड आहे, ज्यांना पाणी मिळतच अप्पर झोनचा, तर झोनिंग केल्यानंतर परत पाणी जातं आणि बऱ्यापैकी वरच्या लोकांना इम्प्रूव्हमेंट मिळतं. फक्त खालच्या काही लोकांचे आहेत, जसं मला वाटतं तर जे मला सांगितलं की आनंदनगरमधला एकदम चढावरचे काही लोक आहेत आणि दुसरं कुठलं नगर ते महेश्वर असे ते लोअर झोनचे, पण त्यांच्या काही त्याच्यामधलंच इलिव्हेशनचे काही पार्ट आहेत. त्याला झोनिंगमध्ये जे संध्याकाळी हायर प्रेशरला मिळायचं ना, त्यांना मिळत नाही. कारण आपण संध्याकाळी 5 ते 5 असं आपण ट्रायल घेतली. संध्याकाळी 5 ते पहाटे 5 लोअरला, नाही सॉरी संध्याकाळचा अप्परला आणि खालचं पहाटे 5 ते 5 लोअरला. पण त्यातला आनंदनगर आणि काही जे पॉकेट्स आहेत त्यांना ते संध्याकाळी मिळत नाही. तर आपल्याला त्याच्यासाठी आता आम्ही तेच हे केलं. त्याच्यासाठी काय प्रपोजल करून 2 इंचच्या लाईन वगैरे टाकले ना, एवढ्यांना आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तुम्ही ना झोनिंगच्या प्रकरणात पडू नका. याचं कारण सांगतो की ज्यांचं आता पाणी पहिल्यांदा सवय होती, लोक काय म्हणतात, आम्ही सकाळी नसतो, आम्ही येतो संध्याकाळी. दिवसा तुम्ही पाणी जाऊन भरणार कोण? नवरा बायको तर दोघे पण. आता एक लक्षात ठेवा, तिकडे काय फार मोठी मोठी माणसं नाही, नवरा बायको दोघे कामावर जातात. नवरा कुठे गेलं तर बाई कुठेतरी घरकामाला जाते किंवा आणखी अंगणवाडीत जाते किंवा आणखी काय कामाला जाते. दिवसभर भरणार कुठे पाणी? त्यांना जी आता सवय झालेली आहे. पहाटे जसं 5 ते पहिल्या झोन मध्ये येतं ना त्यांना पाणी, सर 15 मिनिटं येतं सकाळी 5 ते 8 मध्ये. फक्त 15 मिनिटं. पाणी कुठे येतं तुम्ही रिपोर्ट द्या ना. साहब ठीक उसी प्रकार से गांधीनगर में एक मोटर लगाने के बावजूद भी एक बूंद पानी नहीं आ रहा है. आज 2 मिनट सारे विषय लेंगे, एक विषय आपका बड़ा क्लियर बंदो मैं आपको देता हूँ. ते सगळंच आपले सप्लाय ना साहेब, वरचे आणि खालचे वॉल. सगळ्या नागरिकांचा आक्रोश मोर्चा. गेले 6 महिने या भागामध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे, पाणी वेगवेगळ्या भागामध्ये जे कमी दाबाने मिळतं त्यामुळे लोकांमध्ये उद्रेक होता. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सतत सांगून देखील त्याच्यावरती कुठचीही कारवाई होत नव्हती. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हे पाणी इथे लोकांना व्यवस्थित मिळत होतं आणि त्यानंतरच्या काळात 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने पाणी कमी झालं, हे नेमकं काय आहे? आयुक्तांची बैठक झाली, एचींची बैठका झाल्या, अधिकाऱ्यांबरोबर साईट व्हिजिट झाल्या. लोकांना काही ठिकाणी कंटामिनेशनचं जे पाणी काळं येतं ते पण आम्ही आता दाखवलं. आज त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की या बाबतीत आम्ही तात्काळ कारवाई करतो. कंटामिनेशन आहे तिथे आजच कॅमेरे टाकून ते सगळं शोधत आहेत. तिकडे नवीन पाईपलाईन टाकतील आणि पाण्याचा दाब वाढवण्याच्या दृष्टीने काही 2-3 अरेंजमेंट त्यांना करायचे आहेत इंटरनल, त्या ते करतील. परंतु पाण्याचा दाब हा व्यवस्थित राहील अशा दृष्टीने काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्यांना आम्ही सांगितलं की आता मोर्चा काढणार नाही. हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्रेकाचा आणि लोकांचा आक्रोशाचा शेवटचा मोर्चा होता. आता सरळ ठिय्या आंदोलन करू. कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला जबाबदार मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन राहील. अन्यथा लोकांना जे पाणी अपेक्षित आहे ते पाणी देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे. अधिकाऱ्यांकडनं काही टाइम सुरू केलेले आहेत आणि काही गोष्टीला थोडा वेळ लागेल. काही ठिकाणी पाईपलाईन टाकणं, पाईपलाईन बदलणं यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे. पण तो वेळ सर्टन टाईमचा आहे, 8 दिवस 10 दिवसाचा आहे. परंतु पाण्याचा प्रेशर हा सगळीकडे राहील चांगल्या पद्धतीने या दृष्टीने आपण काळजी घेतो आहे. A1 बेकरी संतोषनगरला एक पाण्याची टाकी त्या ठिकाणी नवीन बांधून
आपण पाणी पुरवठा देण्याच्या दृष्टीने तो देखील एक प्रस्ताव महापालिकेकडे, त्याच्या दृष्टीने देखील कारवाई होते. त्या ठिकाणी जे पंप आहेत ते पंप जुने झाले आहेत, ते नव्याने बसून ते पंप पुन्हा एकदा त्या ठिकाणी जास्त कॅपॅसिटी लावून ऑपरेट करणं हा देखील प्रस्ताव त्यांना आम्ही दिला आहे. या सगळ्या दृष्टीने ते पॉझिटिव्हली काम करतील असं त्यांनी शब्द दिला आहे. पण पाण्याचा प्रेशर हा जर पूर्ववत जसा आहे तसा राहिला नाही तर मग ठिय्या आंदोलन करू आणि जर कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका असेल. की पाण्याच्या व्यतिरिक्त जेव्हा इतर विषयावर चर्चा झाली की इकडचे आरोग्य केंद्र असतील, रस्त्याची कामं असतील, काही ठिकाणी रस्ते खराब आहेत, तर त्या ठिकाणी CC रोडची जी कामं चालू आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना इकडच्या गावगुंडांकडनं रात्री मारहाण केली जाते, त्यांना काम अडवलं जातं आणि मग पोलिसांनी आता जबाबदारी घेतलेली आहे की जिथे ते काम चालेल तिकडच्या सिनियर PI आणि कोण PI असतील त्यांना सांगून त्यांना प्रोटेक्शन दिलं जाईल आणि काम केलं जाईल असा शब्द आज असिस्टंट कमिशनरने दिला आहे. त्यांना तसं ते पत्र पाठवतं.
कौन चले भाई कौन चले शिवसेने के वीर चले सुनील प्रभु आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनील प्रभु जगह